दापोलीमध्ये रामदास कदम यांना घरामध्येच भाऊबंदकीचा सामना करावा लागणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। कारण त्यांचा पुतण्या अनिकेत कदम याने योगेश कदमांविरोधात शड्डू ठोकलाय। अनिकेत कदम योगेश कदम यांच्याऐवजी संजय कदम यांचा प्रचार करतील। संजय कदम हे ठाकरे गटाचे दापोलीतले संभाव्य उमेदवार आहेत, तर अनिकेत कदम हे रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांचे पुत्र आहेत। योगेश कदम सध्या दापोलीचे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात संजय कदम यांना ठाकरे गट उमेदवारी देऊ शकतो, पण अनिकेत कदम हे योगेश कदम यांचे चुलत भाऊ आहेत। ते मात्र अनिकेत कदम यांचा प्रचार न करता संजय कदम जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करतील अशी माहिती मिळतेय। स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर स्वप्नील, अनिकेत कदम यांनी हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण काय आणि त्यांच्या या निर्णयाचा योगेश कदमांना कितपत फटका बसू शकतो? प्रज्ञा, अनिकेत कदम यांनी हा निर्णय का घेतला यामागचं कारण सर्वश्रुत आहे। कारण रामदास कदम आणि त्यांचे बंधू सदानंद कदम यांचे वाद हे सर्वश्रुत आहेत आणि यातूनच हा कदाचित निर्णय घेतला असावा असं म्हटलं जात आहे। पण पुढच्या राजकारणामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये दोन भावांमध्ये कुठेतरी हा आता पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार आहे, राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। याचा परिणाम कितपत होईल हे सांगणं आता तरी कठीण आहे, कारण अनिकेत कदम यांची राजकीय पार्श्वभूमी नाहीये। दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा फारसा जनसंपर्क नाहीये, त्यामुळे योगेश कदम यांच्या राजकारणावरती याचा किती परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे। पण अनिकेत कदम हे आता राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे कुठेतरी भाऊबंदकीचे वाद आता पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळतील आणि अनिकेत कदम हे सक्रिय झाल्यामुळे दुसरीकडे जे संजय कदम आहेत, जे आता उभाटा गटाचे उमेदवार भविष्यातले असतील, त्यांना कुठेतरी पाठबळ मिळेल असं म्हटलं जात आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर अनिकेत कदम यांनी संजय कदम यांना पाठिंबा देण्यामध्ये किंवा त्यांचा प्रचार करण्यामध्ये संजय कदम यांना कितपत फायदा होईल किंवा योगेश कदम यांना त्याचा कितपत फटका बसेल हे आत्ता जरी सांगता येत नसलं तरी सुद्धा रामदास कदम यांच्या घरातली ही भाऊबंदकी आता योगेश कदम यांच्या राजकीय करिअरवर किती परिणाम करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।